नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे, पूर्ण नाही लिहिला मी, फक्त प्रश्न हे घ्या समजून की फिल इन द ब्लँक म्हणजे रिकामी जागा भरायची आहे आणि हा प्रश्न विचारण्यात आला होता PSI 2001 च्या परीक्षेमध्ये। ठीक आहे, तर बघा आता प्रश्न जो आहे ना थोडा लेंदी आहे, याच्यात एक ट्रिक्स आहे ते सांगतो मी तुम्हाला। काय म्हटलेलं आहे, डोंट डिस्टर्ब हिम, ही इज बिझी विथ द रिकामी जागा ऑफ सम न्यू स्पेसिमेन्स ही फाउंड दिस मॉर्निंग। आता काय करतात भरपूर विद्यार्थी, मराठी ट्रान्सलेट करतात, काही गरज नाही आहे, आपल्याला रिकामी जागा भरायची आहे, फक्त रिकाम्या जागेबद्दल विचार करायचा आहे। ठीक आहे, आता बघा काय होतं, डोंट डिस्टर्ब हिम, नंतर कॉमा आहे, नंतर पुढे ही इज बिझी विथ, आणि बघा हे आहे आर्टिकल आपलं द आर्टिकल। आता एक साधी सरळ गोष्ट आहे, आपले 3 आर्टिकल आहेत, ए एन आणि द किंवा दी आर्टिकल। ठीक आहे, आर्टिकल कोणासाठी यूज करतो आपण, सामान्यपणे नामासाठी, बरोबर आहे, नामाच्या आधी, मग नामाच्या आधी ॲडजेक्टिव्ह असू शकते, ॲडवर्ब असू शकते आणि त्याच्या आधी द आर्टिकल येणार आहे। ठीक आहे, म्हणजे इथं समथिंग काय असू शकते, ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब यायला पाहिजे, पण आता इथं बघा काय म्हटलेलं आहे, हे ऑफ आहे। ऑफ वाली कन्सेप्ट काय की आधी पण नाउन पाहिजे, नंतर पण नाउन पाहिजे। आधी नाउन कसं असायला पाहिजे, सिंग्युलर म्हणजे काय, एकवचनी असायला पाहिजे। आता बघा हे स्पेसिमेन्स आहे, हे प्लुरल नाउन आहे, हे नाउन प्लुरल आहे, सामान्यपणे ऑफच्या नंतरचं येणारं नाउन काय येते, प्लुरलच असते। हे बघा न्यू होतं तुमचं ॲडजेक्टिव्ह आहे आणि समच्या नंतर येणारं नाउन नेहमी हे अनेकवचनी येते, बरोबर आहे। मग इथं काय येणार, तुमचं नाउनच येणार आहे, कारण की इथं जर ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब बसलं असतं तर इथं समथिंग नाउन द्यायला पाहिजेत होतं, त्यांनी नाउन नाही दिलं, म्हणजे नामच येणार आहे आपलं। ठीक आहे, आता बघा ऑप्शन काय होतं, पहिले क्लासिफाय। क्लासिफाय म्हणजे काय असते, एखाद्या गोष्टीचं वर्गीकरण करणे, नसेल समजत द्या सोडून, पण आपल्याला एवढं समजते या क्लासिफायला आपण ईडी लावू शकतो किंवा आयएनजी लावू शकतो। मग ज्या शब्दाला आपण ईडी आयएनजी लावू शकतो ते काय असते, आपलं वर्ब असते। आपल्याला काय पाहिजे, इथं नाउन पाहिजे, जे की काय असायला पाहिजे, सिंग्युलर, म्हणजे पहिलं ऑप्शन इथं नाही येणार। नंतर बघा क्लासिफाईंग, याला आयएनजी लागलेला आहे, म्हणजे क्रियापदाचं फोर्थ फॉर्म आहे जिरण, हे पण नाही येणार इथं। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा क्लासिफिकेशन, ज्या शब्दाच्या शेवटी ION असते ना, तर त्याला आपण काय म्हणत असतो, नाउन म्हणतो। आता हे जर नाउन झाला तर हे ऑप्शन इथं येऊ शकते, बरोबर आहे। क्लासिफिकेशन म्हणजे 3 नंबरवाला ऑप्शन इथं येणार आहे। आणि नंतर काय क्लासिंग होतं, हे तर येतच नाही, म्हणजे आपला आन्सर काय येणार, 3 नंबरचं ऑप्शन जे आहे ना, हे विद्यार्थी मित्रांनो येणार आहे। ठीक आहे, बघा किती सोपी मेथड होती, फक्त आपण कन्सेप्ट काय केली, द वाली आर्टिकल कन्सेप्ट, ऑफ वाली कन्सेप्ट। ठीक आहे, त्याप्रमाणे आपण या कन्क्लुजनवर पोचलो की तिथं नाउन असायला पाहिजे, आणि नाउन काय असते, ज्या शब्दाचे शेवट ION न होते ते नाउन होते, म्हणजे इथं आपला आन्सर काय येणार, 3 नंबरचा आपला आन्सर येणार आहे। ठीक आहे, अशाच नवीन नवीन ट्रिक शिकण्यासाठी जे नवीन विद्यार्थी असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ